नमस्कार मंडळी, मी विजय. स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे विजय मराठी ब्लॉग. आज आम्ही आलेलो नागनाथाचं दर्शन करायला. महाराष्ट्रामध्ये हे नागनाथाचं मंदिर आहे मंडळी, 8व्या क्रमांकाचं. तर आपण या ठिकाणी बघू शकता गर्दी माझ्या मागे बघायची. बाजूला आहे ना अभी गर्दी बघा. आपण म्हणतो गर्दी बघा गर्दी बघा मंदिर. कोरीव काम आपण पाहू शकता या ठिकाणी, एकदम छान असं. पाय कुठे? ती तिकडे बसली बाई, बसती. बस 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 बस. तर भाविक भक्त भरपूर आहेत मंडळी, इथं फिरतायत. सोमवार असल्यामुळं बघू शकता इथं ही मंडळी बसली. येतो येतो मंदिराचा राऊंड मारून बघा. इथं काम चालू आहे कलरिंगचं, पाहू शकता. जागृत असं देवस्थान आहे मंडळी. कधी वेळ मिळाला तर नक्की या दर्शनासाठी. मी दर्शनासाठी आलेलो होतो. चला म्हटलं आपल्या मंडळीसोबत, आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत हा व्लॉग आपण शेअर करावा दर्शनाचा. तर पाहू शकता एकदम बारीक असे कोरीव काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बघा इथे काहीतरी काम चालू असल्यामुळे हे चालू आहे. हे बघा कोरीव काम या ठिकाणी पाहायला मिळतं. हे बघा हाय नक्षी काम आहे मित्रांनो. सर्व काही जुन्या काळामध्ये हाताने केलेलं आहे. पाहू शकता एकदम कोरीव काम. बघ मंदिराच्या चारही बाजूनी आपण नक्षीकाम पाहू शकता. बघा अंदाजे या मंदिराला मंडळी 5,500 वर्ष जुना असं मंदिर म्हटले जाते. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यापासून जवळपास 23-24 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आपण पाहू शकता. बघ सर्व काही इथे काही मूर्ती आहेत. आता कालांतराने त्याच्यावरच बघू शकता त्या सर्व मूर्ती. बघा तर हा मंदिराचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ही गर्दी बघा मंडळी, सर्व काही भाविक भक्त दर्शनासाठी इथं सोमवारी थोडी जास्त गर्दी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो. बघा या काळात मशीन सुद्धा अशा मूर्ती घडवता येत नाहीत मंडळी. सर्व काही नक्षीकाम बघू शकता. आणि ही भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते. तर बघा आहे की नाही छान असं परिसर. माझं दर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला काही दाखवतो. इकडे रथ आहे. हा रथ जास्त जुना दिसतो बघा.
हा महाशिवरात्रीच्या वेळेस काढत असतील मंडळी. इकडे परत नवीन रथ आहे बघा, हा नवीन रथ आहे. मंदिराच्या आवारामध्ये असे बसण्याचे ठिकाण आहे. इथं आपण आराम करू शकता, बसू शकता. तर पहा, सोमवार असल्यामुळे जास्तच गर्दी आहे, पाहू शकता आपण भाविक भक्तांची. तर पहा, हे बघा मंडळ, प्रसादाचा स्टॉल आहे इथे, आला तर कधी प्रसादा. आणि सोबतच इथे जेवणाची व्यवस्था आहे, अन्नक्षेत्र प्रसादालय म्हणून पाहू शकता. जेवणाची सुद्धा इथे व्यवस्था आहे, बघू शकता. या ठिकाणी इथे पावती वगैरे फाडतात वाटतं जेवणाची, आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे आज माझं दर्शन झालेले आहे, आपण पाहू शकता. हे बघा, मंदिराचा व्ह्यू या ठिकाणाहून एकदम छान असा येतो. तर वेळ मिळाला तर नक्की या मंडळी, आपण पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी अवश्य या तीर्थक्षेत्राला भेट द्या. हे बघा, आपण पाहू शकता. या ठिकाणावरती भाविक भक्त आपले छायाचित्र टिपत आहेत, हे पाहायला मिळतं बघा. तर हा देवस्थानातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कमेंट करून. बघा, या परिसरामध्ये काही मुलं आहेत लहान लहान, ते इथे धूप जाळत आहेत बघा. तर मंडळी, छानपैकी दर्शन झालेले आहे आमचं, आणि आता हॉटेलमध्ये बसलेले आहो मिसळ पाव खाण्यासाठी. तर आपण समोरच बघू शकता, हे मुलं आहेत आपले, ते खात आहेत मिसळ पाव. हे बघा, तो अभि, आशू, हाय करा अभि, बाई. दर्शन करण्यासाठी थोडा वेळ लागला होता, त्याच्यामुळे यांना भूक लागली होती, तर यांना नाश्ता करण्यासाठी आणलेला आहे हॉटेलमध्ये. कशी रे, छान आहे का? हा, छान आहे ना? कशी आहे बाई, छान आहे का? छान आहे. हे आमचे दाजी बघा मंडळी, तुम्ही पाहू शकता, खातात बघा मिरची. यांना मिरच्या खूप आवडतात, 4 मिरच्या आहेत, आणखी सुद्धा 4 मिरच्या खाणार आहेत ते. पण थोडा टाइम इकडे मिसळ पाव बनत आहे. हे भैया इकडं मिसळ पाव तयार करते बघा. काय भैया आपल्या हॉटेलचं नाव? व्यंकटेश. अच्छा. हे बघा, इकडे गरमागरम भजी आहे, पापड आहे, पुरी आहे, समोसे आहेत. ते काय पुरी आहे, गरमागरम पुरी आहे. तर मंडळी, औंढा नागनाथ इथे दर्शन करण्यास तुम्ही जर आले तर व्यंकटेश हॉटेलला नक्की भेट द्या. इथे सर्व काही फ्रेश मिळतं आणि छान मिळतं, चमचमीत मिळतं मित्रांनो.